सन्माननीय आदरणीय राजेंद्र चाळके यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कुठे आहेत दादा ते? आकाश मोहिते या मुंबईवरून आले का? ओके दादा द्या. प्रवीण महाराज नाही, त्यांच्या हस्ते आपण आकाशला देतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज. हॅलो, अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही टीम मध्ये. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आणि आपण बघायला गेलं तर आणखीन एक स्पर्धा तुमच्या भेटीसाठी घेऊन येतोय. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय आदरणीय रमेश अण्णासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला पाहायला गेलं 9 मेला आपण बघायला गेलं तर 2027 ला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अगदी 2,02,22 प्रथम पारितोषिक आहे आणि द्वितीय पारितोषिक 1,22,200 हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघायला गेलं तर समालोचक अजित देसाई, शिवा बॉस, डीजे पंचांच्या भूमिकेत दादा डेप, तुषार बाबू, उमेश शिंदे, लाईव्ह सातारा स्पोर्ट्स युवा नेते नितीन भैया पाटील यांच्या अध्यक्षतेसाठी आपण बघितलं ही स्पर्धा होणार आहे. अतिशय चांगली स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आणखीन एक येते. तब्बल 2 लाखाची स्पर्धा आपण बघणार आहोत. म्हणजे ही स्पर्धा आल्यानंतर स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मॅच कडे जातोय. हॅलो, मॅच थांबवायची प्लीज. मॅच थांबवा. स्ट्राईक एंडला कोण आहे? सनी खाली. नॉन स्ट्राईकला ओमकार आणि स्ट्राईकला सनीत. ओके, श्रीधर गोलंदाजी मार्क वरती श्रीधरला आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं आहे. हॅलो, चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. काय झालं? ओके, मॅच चालू करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. श्रीधरची गोलंदाजी आज चांगला खेळाडू आहे. तो देखील बॅटर देखील कमी नाही आहे. श्रीधरला इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. सुरेख गोलंदाजी आपण बघायला मिळालं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, अखडून ठेवलं, झकडून ठेवलं, रणनीतीमध्ये बेगलेल्या पायामध्ये बेटे ठोकल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. का मॅच आहे आपण बघायला गेलं तर केकतवाडी आणि त्यांच्या सोबतीला फाईट करतोय संघ वाटार. या मैदानाच्या आतमध्ये आज मजा येणार. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार. श्रीधरची गोलंदाजी आहे ना अतिशय चांगली राहिली आहे. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. काय गोलंदाजी राहिली आहे. 4 धावा धावफलकावरती आल्यानंतर पूर्णपणे बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत. बॉल किती झाले दादा? 3 बॉल, रन 4 रन. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना जे हाणामारीचं काय श्रीधर गोलंदाजी करतोय त्या षटकामध्ये. उडवला आडव्या बॅट प्रॉपर आहे. बॅटच्या रिदम मध्ये मिळालाय. सीमारेषेच्या बाहेर बॉल निघून चाललाय. षटकार 6 धावा. अगदी प्रॉपर पाहायला मिळाला. सीमारेषेच्या बाहेर गेला, षटकार आला. चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चांगला खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. काही षटकार ठोकला मैदानाच्या आतमध्ये. अगदी प्रॉपर राहिला. बॅट खाली गेला बॉल. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती खर्च केला आतापर्यंत. चांगलं क्रिकेट दाखवणं हे भरपूर गरजेचं असेल.
चौथा बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतो. उमेश महाडिक दूरवरून आला. एक धाव कंप्लीट. एवढा स्लो देऊन चालणार नाहीये. बॉल लगेचच फेकी करणं गरजेचं आहे. बॉल वरती येणं गरजेचं आहे. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर 2 धावा इथून कंप्लीट झाला. 2 धावसंख्या धावफलकावरती 12. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असणार मैदानाच्या आतमध्ये. अगदी बघायला गेलं तर शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 12. हवेमध्ये कॅच खाली. क्षेत्ररक्षक येतोय. अनिकेत घेणार कॅच, सोडणार नाहीये. अनिकेतला कॅच. बॅटर बात. विकेटचं पतन वाटा टीमला लागलाय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये श्रीधरच्या खात्यामध्ये. आणखीन पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टीपला. अगदी बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 18 चेंडूचा काही शिल्लक आहे. काय गोलंदाजी राहिली आहे. सुरेख गोलंदाजी. ओव्हर नंबर 2 मध्ये कोणता गोलंदाज वापरणार, कोणत्या गोलंदाजाला काढणार हे काहीच वेळामध्ये समजणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ओव्हर नंबर 2 मध्ये कोणत्या गोलंदाजाला वापरणार. या ओव्हर मध्ये आपण पाहणार आहोत. चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जर पहिली मॅच टीम केकतवाडी त्यांच्या सोबतीला फाईट करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ आहे त्यांच्या माध्यमातून. जर बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट रंगत असताना सूरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 12च्या घरामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये वापरला संदीप देसाईला. ओव्हर नंबर 2 मध्ये छोटा पॅकेट आहे पर साला बडा धमाका. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. जर सँडी ओव्हर नंबर 2 मध्ये आला. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहिला. श्रीधरची गोलंदाजी सुरेख आहे. बस ऑफ लक दोन टीमला. आज आपण बघितलं लॉंग ऑनला फिल्डिंग करत असताना आपण त्याला पाहणार आहोत. आणि अतिशय चांगला झेल अनिकेत एक चपळ खेळाडू आहे, लक्षात घ्या. छोटासा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंडला बॅटर कोण आहे दादा? ओमकार. येस, ओमकारला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असेल. पहिला बॉल संदीपचा ओमकारसाठी असणारा. पहिलाच बॉल शरीरापासून लांब राहिला. वाईट बॉल. अंपायरचा डिसिजन. वाईट चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये इथून गोलंदाजी चांगली करणं भरपूर गरजेचं असेल. चांगलं क्रिकेट दाखवणं फार गरजेचं असणार आहे मॅच मध्ये. कोळेकर कंट्रेक्शन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. एवढी मोठी स्पर्धा सगळेजण तुम्ही एन्जॉय करताय. उडवलाय क्षेत्ररक्षक. अनिकेत चुकी करणार नाहीये. घेतलाय कॅच. संदीपच्या खात्यामध्ये विकेट. बॅटर बाद. अनिकेतने अजून काय करायचं. 2 विकेट मिळवून दिल्यात. अगदी चांगला झेल. असे खेळाडू हवेत, लक्षात घ्या. चांगले झेल घेणारे खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिजेत. आणि अनिकेतनं आणखीन एक विकेट. सँडीच्या खात्यामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर बाद. आउट झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर कोण आहे? चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅटर श्रीकांत आहे. ओके. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी. आणखीन एक बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट. काय गोलंदाजी राहिली आहे सँडी. अगदी बघायला गेलं तर मोठ्या फटक्यान बसून दूर ठेवलंय. आकडून ठेवलं, जकडून ठेवलं. रणनीती बेगलावल्या पायामध्ये बेडे ठोकलाय. अक्षरशः 4 मिनिटाची डाय पकडून जर कॅच पकडली तर सचिन देसाई यांच्यासाठी शिवा बॉस यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा बॉल क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. फिल्डर आहे तिथे. चतुर खेळाडू आहे, लक्षात घ्या. अगदी बघायला गेलं तर तुरतुरी आहे. अगदी बघायला गेलं तर छोटा आहे आणि अगदी फिल्डिंग त्याची चांगली आहे. स्कोर झाला मैदानाच्या आतमध्ये 14 धावा. ओव्हर नंबर 2 चालू आहे. सुरेख गोलंदाजी राहिली आहे. बॅटर आमचे कमी नाही आहेत. बॅटर देखील तितकेच वेगवान आहेत. बॅटची काढा. बॅटर बाद. संदीपच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय गोलंदाजी राहिली आहे. सुरेख गोलंदाजी. आणखीन एक विकेट
सँडीच्या खात्यामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर बात आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट रंगत असताना, चांगला खेळ रंगत असताना आपल्याला पाहतोय अभिषेक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाटारला पूर्णपणे शांत ठेवलाय. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. दादा नॉन स्ट्रायकर बॅटर इथपर्यंत दादा येऊ नका यार प्लीज. एवढा वेळ आमच्या जवळ नाहीये. तुम्ही ज्या जागेवरती त्या जागेवरतीच थांबा. तुम्हाला जर काय सांगायचं असेल खेळाडूला तर खेळपट्टीच्या आतमध्ये येऊन सांगू शकता, पण नॉन स्ट्रायकरच्या बॅटने पूर्णपणे बाहेर येऊ नका दादा प्लीज. कारण आम्हाला आजच्या दिवसामध्ये 12 मॅच कव्हर करायचे आहेत. यासाठी जो आउट होईल ना त्यांनी लगेचच रेडी राहायचं. वारंवार सूचना आम्हाला करायला लावू नका. आम्हाला देखील ते चांगलं वाटत नाही, हे लक्षात घ्या. धावसंख्या धावफलकावरती 14च्या घरामध्ये 2 टू गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. हलक्या तर खेळायचा होता. एक सिंगल इथून मिळेल. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. 15 धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी राहिली आहे. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर्वेस आपल्याला पाहायला मिळतात. जे प्रेक्षक वर्ग असतील सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. शेवटचा बॉल कवचला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे फिल्डर आपण पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झालाय. सिंगल वरती समाधान मानावं लागणार. एकच धाव. ओव्हर नंबर 2 संपली आहे. 12 बॉलचा खेळ संपुष्टात. 12 बॉल नंतर धावसंख्या 16 आणि अजूनही 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 3 विकेट गेल्यात बॅटिंग करत असताना टीम वाटार टीमच्या. ओव्हर नंबर 3 मध्ये कोणत्या गोलंदाजाला काढणार टीम केकतवाडी संघ फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. आज मजा येणार कारण मी मगाशी सांगितलं आज चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना दिसणार. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज संदीप निवडून गेलेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. सँडीने सँडेचं काम करून दिलं. श्रीधरने श्रीधरचं काम करून दिलं. आता संदीप निवडूनवरती जबाबदारी येईल मैदानाच्या आतमध्ये आणि संदीप निवडून गेलाय तो चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उडवलाय प्रॉपर. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. चुकी झाली. साधा सोपा सरळ झेल सुटला. मॅच मध्ये कॅच आतापर्यंत 2 कॅच अनिकेतनं चांगल्या घेतल्या. मात्र ही कॅच भरपूर महत्वाची. ही जर की घेतली असती तर थँक्यू सो मच बॉस. अगदी बघायला घेतलं तर कॅच भरपूर महत्वाचा होता. कारण कॅच सुटली तर मॅच सुटते. लक्षात घ्या दादा. धावा त्याच खेळाडूच्या बॅटमधून येतात. थोडासा कमी पडला. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उडवलाय हवेमध्ये. आता पुन्हा एकदा संधी मिळाली. आता चुकी नाही करणार तो आणि इथून बॅटर वाद. एक सुटली तर लगेचच उत्तर दिलंय पुढच्या बॉलवरती. मी शेर आहे. अगदी बघायला गेलं तर आणि बॉल हातामध्ये टिपला. आतापर्यंत 3 कॅच त्याच्या हातामध्ये गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद. आणखीन एक विकेट. दुसऱ्या बॉलवरती लगेचच उत्तर दिलं. संदीप निवडुंगे चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुद्रला आपण पाहतो. चांगलं क्रिकेट रंगणं भरपूर गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण बघायला गेलं तर चांगला खेळ सर्वांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुरेख आहे. आतमध्ये राहिला बॉल. टपा पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मिळेल. निलेश होते. फिल्डिंग चांगली झाली आहे. पूर्णपणे कमबॅक केलाय टीम केकतवाडी संघानं. काय गोलंदाजी राहिली त्यांच्या माध्यमातून आणि वाटर संघ देखील कमी नाहीये. त्यांच्याकडे देखील बॅटर चांगले. त्यांनी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोळेकर कंट्रेक्शन घरात नाही तर मनात घर करतो हा कोळेकर कंट्रेक्शन. हा बॉल लॉंग ऑनला. श्रीधर आहेत बॅकअपला. उमेश लगेचच आला. फिल्डिंग चांगली. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सहज रीतीने लगेचच पैकी केली आहे. त्याला माहिती आहे रिक्स घेणं भरपूर गरजेचं नाहीये. जर एकच आली आहे तर रिक्स द्यायची गरज नाहीये. आणि चांगलं क्रिकेट त्यांना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. सर्व बॅटर कोळेकर कंट्रेक्शन त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघितली आहे. आता अजून एक भेटीला येणार आहे.
आपण बघितलं तर रमेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त नितीन भैया यांच्या माध्यमातून तब्बल 2 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. बॉल गॅप मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक सुनील आहे. फिल्डिंग चांगली झाली. एका हाताने बॉल अडवला. काय क्षेत्ररक्षण झालंय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आणि इथून बॅटर सुरक्षित आहे. काय फिल्डिंग राहिली आहे. एका हाताने बॉल थांबवला. धावसंख्या धाव फलकावरती 21 झालाय. काय गोलंदाजी राहिली यार. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मधला. शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला वापरतील एका क्षणामध्ये समजेल. बॅटची कडा. बॅटर आउट. नवनाथने घेतलाय कॅच आणि इथून बॅटर माघारी परत. विकेटचं पतन. धावसंख्या 21. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये कोणत्या गोलंदाजाला वापरणार. ओव्हर नंबर 4 मध्ये कोणता गोलंदाज येईल. 21. हॅलो. मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर बॅटर एक सिंगल इथून मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सचिनचा वापर केला ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून शिल्लक आहे. आणि कोळेकर कंट्रेक्शन आपण बघायला गेलं तर घरात नाही तर मनात घर करतोय. अगदी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 मध्ये आला. सुरेख गोलंदाजी. डोळ्याची पापणी लवते बॉल निघून चाललाय. काय गोलंदाजी राहिली आहे. सुरेख टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगला खेळ करणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. बॉल निघून चाललाय. एक सिंगल इथून नवनाथला बॉल हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे. असं बघायला गेलं तर एक धाव क्रिकेटमध्ये थोडीशी मागामध्ये पडते. लक्षात घ्या नवनाथ. आणि इथून बॉल हलकत नाहीये. मात्र बॉल हातामध्ये ठेवणं भरपूर गरजेचं असेल. 23 आणि स्कोरबोर्ड 23 जावा. टीम वाटारला पूर्णपणे शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टप्पा पडल्यानंतर मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते रनआउटची संधी आहे. बॅटर बाद. हॅलो. डॉट आहे. आउट माहिती आहे. काय आणि पॅटर्न तालुक्याच्या नियमानुसार ही मॅच होणार. लक्षात घ्यायचं. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगली वाईट बॉल आहे. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते 24 आणि स्कोरबोर्ड 24 जावा. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉल हातामध्ये ठेवावा लागेल. एक सिंगल आला. 25 आणि स्कोरबोर्ड 25 झाला. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पाहायला मिळेल. हा बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या मध्ये. गॅप पार मोठी आहे. बॉल निघून जाईल. वन बाउंस. सीमारेषेच्या बाहेर चौकार. म्हणजे 24 बॉल आणि 30 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचा बॅटिंग करत असताना टीम केकतवाडी संघाला. 24 चेंडू 30 धावांची गरज.
हॅलो. तर ज्या बाहेरच्या टीम म्हणजे पाटणमधून सोडून बाहेरच्या टीम इथे खेळतात, तर काही काही लोकांना नियम माहिती नाही. एक आपण बघायला गेलं तर इंटरनॅशनल नियम वापरतात. जर पाटण तालुक्याचा नियम असा आहे की विकेटीच्या हातामध्ये जर बॉल सुटला तरच तुम्ही रन पळू शकता. जर विकेटीच्या हातामध्ये जर बॉल राहिला तर तुम्ही रन पळू शकत नाहीये. हे लक्षात घ्यायचा हा पाटण तालुक्याचा नियम. ह्याच्यावरून भांडणं भरपूर होतात, हे लक्षात घ्या. यासाठी आधीच क्लिअर करतोय. जर एक बॉलला एक रन पाहिजे असेल, जर तुम्ही सोडून दिला आणि विकेटच्या हातामध्ये बॉल गेला, जर विकेटच्या हातामध्ये जर बॉल राहिला तर तुम्ही एक रन कंप्लीट केली तर ती रन नसणार आहे. जर खाली पडली तर एक रन झाली तर रन असणार आहे. लक्षात घ्या सर्व बाहेरचे टीम्स, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. चला बॅटर लगेचच पाठवा नवनाथ. चला अनिकेत यार सुरेख कॅच, थँक्यू सो मच. बस ऑफ लक. अगदी बघायला गेलं तर चांगला खेळ राहिलाय. वेलकम मुंबई वडापावचे मालक, तुमचं देखील सहर्ष स्वागत. भरपूर मेहनत घेत असतात. लक्षात घ्या रात्रींदिवस दिवसाची रात्र करून एवढी मेहनत करणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. भरपूर मेहनत असते त्यांची देखील, लक्षात घ्या. त्यानंतर बॅटर पाठवा, 30 धाव्यांची गरज आहे. हॅलो. सलामीवीर पाठवायचे, क्षेत्रक्षय सजून घ्या. टीम वाटर टीम, चला वेळ घेऊ नका प्लीज. नेक्स्ट मॅच कॅप्टन यायचंय. नेक्स्ट मॅच बागलाई देवी मन कुसवडे आणि निनाई स्पोर्ट्स नाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन दादा या लगेचच. वेळ घेऊ नका प्लीज. चला लगेचच यायचंय, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेचं बंधन करा. नेक्स्ट मॅच 30 धाव्यांची गरज. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये सचिन देसाई आणि उमेश महाडिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दोन देखील आयकॉन आहेत अगदी बघायला गेलं तर. आणि इथून उमेश आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 30 धाव्यांची गरज आहे. बाबू शेठ आनंद घेतात. क्रिकेटचा महासंग्राम आहे अगदी बघायला गेलं तर. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं.
हॅलो. मॅच चालू करतोय एका बाजूला टीम केकतवाडी आणि त्यांच्या सोबतीला फाईट करतो वटार संघ. आपण बघायला गेलं तर तो कधी गेले अतिशय बलवान आहे. त्यांची बॉलिंग अजून बाकी आहे, 30 करायची आहेत. आणि उमेश माडिकने जर 3 बॉल 3 ठोकले तर सातारा स्पोर्ट्सचे ओनर अर्जुन कदम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे, लक्षात घ्यायचं. त्यांचे जवळचे मित्र आहेत, लक्षात घ्या. जर 3 बॉल 3 ठोकले तर सातारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून उमेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण आहे दादा? श्रीकांत का सनीत? मैदानाच्या आतमध्ये सनीतला आपण पाहतोय. 30 धाव्याची गरज आहे. आणि इथून स्ट्राईक एंडला उमेश, 9 सेकंडला सचिन आणि गोलंदाज सनीत. गेम ऑन लेग स्प्लॅप. पहिला बॉल, पहिलाच बॉल भरपूर. नो बॉल वाईट. ओके. हॅलो. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं आहे. कोळेकर कंट्रेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हा बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चाललाय. आउटफील्ड फास्ट मात्र धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 2च धावा. 2 धावसंख्या. मॅच चालू आहे, त्यांना माहिती आहे जास्त नाही करायच्या, 30 करायचे आहेत. आता रन करायचे असतील मैदानाच्या आतमध्ये 2 आहेत. या आपल्याला पाहायला गेलं तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये 27 धाव्यांची गरज आहे. 27 करायचे आहेत. चेतन दादा हार्डलक हरकत नाहीये. ही स्पर्धा आहे क्रिकेटमध्ये, तुम्हाला माहिती आहे काही होऊ शकतं. आणि पहिली नाईट स्पर्धा मी मगाशी सांगितलं, भरवणारा कोण होता तर चेतन जाधवच होता, लक्षात घ्या. सनपूरमध्ये पहिली नाईट स्पर्धा आणली कोणी तर चेतन जाधवने आणली. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला. डॉट आला इथून. शांत डोक्याने खेळणं, मास्टर माइंड गेम खेळणं गरजेचं आहे. कारण कारण 30 धावा काही जास्त नाहीये डोक्यामध्ये. उमेश माडिक जर थांबला तर त्या 30 धावा कंप्लीट होऊ शकतात. मात्र प्रत्येक बॉल षटकार नको, सिंगल डबल धावा कंप्लीट होतात. आणि पहा, सांगितलं. आणि त्यानंतर बॉल 1 बाउन्स. ऑफ साईड भरपूर चांगली आहे उमेशची. आणि त्यानंतर आल्या धावा 4. चौकार, 4 धावा. काय फटका सजवलाय. अगदी बघायला गेलं तर भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतं. आणि जुना खेळाडू, लक्षात घ्या. आता नुकतीच केकताईनगर प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये देखील त्याचा आज आयकॉन म्हणून खेळत होता. चांगला क्रिकेट राहिलं. हलक्या हाताने कट केल्या मैदानाच्या आतमध्ये, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. जर बघायला गेलं तर एक सिंगल नाही, इथून डॉट बॉल आहे, सॉरी. आणि मैदानाच्या आतमध्ये बॉल झाले आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा धाव फलकावरती लागल्या. 2 बॉल्स अखेर अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. आणखीन एक क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळेल, सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. धाव फलकावरती 8 धावा. इथून पुढच्या ओव्हरमध्ये धावा कंप्लीट करणं भरपूर गरजेचं असेल. टीम केकतवाडी संघाला कडून थोडंसं अवघड होऊ शकतं, कारण क्रिकेटमध्ये आपण बघितलं बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. बॉट निघून गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि इक्वेशन असेल मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये अजूनही करायचे आहेत. त्या मात्र 22, 22 धावा. हॅलो. तर लक्षात घ्या, मी मगाशीच सांगितलं कराड तालुक्यामध्ये अजून एक स्पर्धा येणार. तर कोणती येणार तर तब्बल 3,51,000 ही स्पर्धा कोळेकर कंट्रेक्शन घेऊन आलाय. कोळेकर कंट्रेक्शन या वर्षी ऐकणार नाहीये, लक्षात घ्या. द्वितीय पारितोषिक 2,51,000, तृतीय पारितोषिक 1,51,000 आणि चौथे पारितोषिक 51,000 आणि एंट्री फी 31,000 रुपये त्या स्पर्धेमध्ये. हे लक्षात घ्यायचंय. कोळेकर कंट्रेक्शन तुमच्या बेटीसाठी घेऊन आलाय आणखीन एक मोठा धमाका. टप्पा पडल्यानंतर बॉल जास्त लांब राहिला. 5 डिसिजन. वाईट बॉल, वाईट चेंडू आहे. चांगलं क्रिकेट रंगणं भरपूर गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये.
आणि तिथे देखील सातारा स्पोर्ट्स हेच असतील, लक्षात घ्या. हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून गेला. तुम्ही मग अशीच सांगितलं की ह्या मॅच मध्ये कव्हर करणं भरपूर गरजेचं आहे. ओव्हर मध्ये पूर्णपणे कव्हर करणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज असतो यार. हा बॉल मोठ्या फटक्यान बसून अंपायर्स कॉल 1 बाउन्स. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण क्रिकेटमध्ये कधी कोणाला कमी लेखू नका, कधी कधी कोणाला कमी समजू नका, हे लक्षात घ्या. कारण मैदानाच्या आतमध्ये इथून चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असेल. हलक्या हाताने कट केलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2च धावा. अंपायर्सचा डिसिजन आपल्यापर्यंत लगेच झाला. 2 धावा धावफलकावरती असतील. कोळेकर कंट्रॅक्शन यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा महासंग्राम रंगत असताना क्रिकेटची पंढरी आहे. आणि सर्व माईबाप प्रेक्षक उपस्थित मान्यवर सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय 11 आणि स्कोर बोर्ड 11 धावा धावफलकावरती आहेत. ही मॅच मजा येणार बघायला. मॅच मध्ये क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटची पंढरी आहे. आणि कोळेकर कंट्रॅक्शन म्हटलं तर अर्थातच आपण बघायला गेलं तर ब्रँड आहे. आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ सर्वांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळणार. वेलकम प्रसाद, तुमचं देखील सहर्ष स्वागत. आणि सनी, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अगदी बघायला गेलं तर चांगली स्पर्धा सर्वांच्या भेटीसाठी आपण घेऊन आलो. आणि सर्व उपस्थित मान्यवर सर्व माईबाप प्रेक्षक सगळ्यांचं मनात शांत करण्यापासून धन्यवाद. चला फास्ट खेळायचं, वेळ घेऊ नका प्लीज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू आहे. मोठ्या फटक्यान बसून पूर्णपणे वरती ठेवलाय. अगदी चांगली फटकेबाजी उमेशला करणं गरजेचं आहे. आणि चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. मी मगाशीच सांगितलं दादा की कराडचं आयोजन म्हणजे भरपूर चर्चेत राहणार. अगदी बघायला गेलं तर क्रिकेटचा महासंग्राम आहे, क्रिकेटची पंढरी आहे. सन्माननीय आदरणीय श्रीरंग सुर्वे साहेब, वेलकम. या तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. क्रिकेट म्हटलं तर अर्थातच भरपूर काय सांगून जातं, भरपूर काय शिकून जातं. तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला पाहायला मिळतं हा बॉल उमेशच्या क्लास निघून चालला. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सर्व संघ आज एकत्र आल्यात आणि अगदी ती क्रिकेटचा महासंग्राम आपण रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा. आणखीन एक क्लास क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. उमेश महाडिकचा कॅच इथून सोडला. एक कंप्लीट. दुसरी साकाल 2 धावा सहजरीतीने इथून कंप्लीट झाल्यात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या इथून माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. अगदी बघायला गेलं तर क्रिकेट म्हटलं तर अर्थातच भरपूर काही सांगून जातं, भरपूर काही शिकून जातं. आणि तेच क्रिकेट तुमच्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलोय. कोळेकर कंट्रॅक्शन त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ओव्हर संपली आहे. 12 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 17च्या घरामध्ये खतरा कोणाला. 13 बॉल 13 नाही 12 बॉल 13ची गरज आहे टीम सामना जिंकण्यासाठी. लोड झाली की नाही मी मगाशीच सांगितलं ओव्हर मध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये 12-13 जास्त नाहीये. 12 बॉल 13ची गरज. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं. वेलकम, थँक्यू सो मच. स्वराज तुमचं देखील इन ऍक्शन मध्ये आहेत बहुतेक वाटतं या टीम मध्ये. आणि आज आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचा महासंग्राम. मन कोसवडे आणि टीम निनाई स्पोर्ट्स नाडी दोन्ही टीमचे कॅप्टन. या बॉल हवेमध्ये उडवला. सचिनचा क्लास आणि 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर.
सचिन देसाईच्या बॅट मधून 4 धावा, चौकार. मॅच ऑन, मॅच खुली आहे. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि 2 मॅच जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाणार आहे. हे डोक्यात ठेवा. 2 मॅच जिंकेल तो सुपर 8 यामध्ये जाणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि अगदी बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 21 आहे स्कोर बोर्ड. मोठ्या फटक्यांवर सुरुवातीत ठेवलं ही बॅट. आपण बघायला गेलं तर बॅटची मागणी केली आहे. बॅटची मागणी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. सँडी आपल्याला बघायला गेलं तर काहीतरी कानमंत्र नक्की देणारा अनुभव त्याच्याजवळ भरपूर आहे. आणि कॅमेरामॅन करण बघा फोकस करतात आमच्या सगळं खेळाडूंवरती. अगदी बघायला गेलं तर क्रिकेट वरती वेळ तर सगळ्यांना, क्रिकेट म्हटलं तर अर्थातच सगळ्यांना वेळ लावणारा खेळ आहे. क्रिकेट म्हणजे भरपूर काय शिकवून जातं, भरपूर काय सांगून जातं. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे नेहमी सांगत होते एक बुलाती आहे मगर जाने का नाही. क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा. समोर स्वतःच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगदी बघायला गेलं तर एक सिंगल स्क्रीनवरती आपण बघू शकतो. मुकादम पप्पू शेट सातारा स्पोर्ट्स या वाहिनीद्वारे कव्हर केलाय. अगदी बघायला गेलं तर हिरो आहे. आपण बघू शकतो कॅमेरामॅन फोकस केलाय. अगदी स्टाईल पहा लगेच बदलली आपण बघायला गेलं तर. आणि स्क्रीनवरती पाहू शकता त्यांना. गोलंदाज पुन्हा एकदा हा बॉल उमेशचा, त्याला माहिती इथून कव्हर करायची. मॅच क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग करा. नशिबाचा आलाय चौकार. आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना, त्यात पाणी टंचाईत. आधीच धावा कमी होत्या आणि या क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि बॉल निघून जातोय दन 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 करत. सुरेख चौकार. करण पहा पूर्णपणे कव्हर करतायत. अगदी बघायला गेलं तर करण काय दाखवतात त्या गाड्या नाही बघायच्या आम्हाला. हे जरा प्रेक्षक वर्ग कव्हर करा, लक्षात घ्या. अवघ्या 4ची गरज आहे. एक झाली आहे, सिंगलच घेतली. 3 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. अगदी बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अंपायर्सला देखील कव्हर केले सुनील जाधव आज अंपायर्सच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने कट केलाय. मैदानाच्या आतमध्ये इथून सिंगल मिळतीये. आता 6 बॉल आणि रन करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम बॅटिंग करत असताना केकतवाडी या टीमला कॅमेरामॅनचं कौतुक करेल तितकं कमी आहे. रुद्र छोटा पॅकेट आहे फिर साला बडा धमाका. आणि रुद्रच्या माध्यमातून पहा आज ऑन स्क्रीन रुद्रला देखील लगेच करणने कव्हर केलंय. म्हणजे कॅमेरामॅन भरपूर पुढे गेलेत आमच्या, लक्षात घ्या. करण बघायला गेलं तर काहीतरी नवीन काही ना काहीतरी आणत असतात, लक्षात घ्या. आणि आज भरपूर कष्ट करतय करण. एवढं तर सगळं झालंय, तुमच्याकडून एक कमी आहे आम्हाला भासते. हवेमध्ये गरज नव्हती काही सुद्धा, कारण 2 धाव्यांची गरज आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसरीचा कॉल आणि सामना जिंकलाय टीम केकतवाडी संघानं. म्हणजे अजून एक सामना जिंकला तर सुपर 8 मध्ये प्रवेश होईल. हार्डलक चान्स 2 बाकी आहेत वाटत. टीम अजूनही हार मानायची नाहीये, कारण पुढच्या वर्षी ड्रोन आम्हाला पाहिजे तुमच्या माध्यमातून. नक्की का? यस, गणपतीमध्ये ड्रोन घेणार सांगितलंय करणने. आणि पुढच्या वर्षी म्हणजे सातारा स्पोर्ट्स अजून पुढे निघालाय आणि नक्कीच जायला गेलं पाहिजे. आई अंबाबाई कडून त्यांना आशीर्वाद असू दे. नेहमी सातारा स्पोर्ट्सच्या मागे त्यांचा आशीर्वाद राहील. चला वेळ घेऊ नका प्लीज.